गरम आहे. हो हो. काय ग लक्ष्मी, एवढा कसला विचार करत होतीस? माझा विश्वासच बसत नाहीये हो. आपण आपलं घर लक्ष्मी निवास बांधायला सुरुवात करणार आहोत. सगळं कसं स्वप्नवत वाटतंय मला. हो का? अहो काय काय करताय? तुला स्वप्नातनं प्रत्यक्षात आणलं. तुम्ही पण ना लक्ष्मी, खरं सांगू तुला, मला सुद्धा हे ठरवताना जरा धाकधूक वाटत होती ग. पण म्हटलं कधी ना कधीतरी हे पाऊल उचलायचंच आहे ना, मग आत्ताच का नको? मला तर आपलं घर दिसायला लागलंय हो. प्रत्येकाची वेगळी खोली, सासूबाईंना खास प्रशस्त, वेगळं देवघर, मोठा स्वयंपाकघर आणि आपलं जे अंगण असेल ना तिथे मोठं सोनचाफ्याचं झाड, गच्चीवर सुबक असा झोपाळा आणि ओसरी पण मोठी पाहिजे, म्हणजे दिवाळीला भरपूर दिवे लावण्याची सोय पाहिजे तिथे. आपल्या खिडक्यांचे नक्षीदार गज आणि प्रत्येक दारावर सुबक असं तोरण. लक्ष्मी, आणि एक गोष्ट विसरलीस तू, गाडी लावायला खूप अशी प्रशस्त जागा, गॅरेज, आणि ते सुद्धा असं वरती छत असलेलं गॅरेज. अगो बाई. हो हो. आणि एक गोष्ट, तिकडे हाताने कपडे धुवायचे नाहीत, भांडी हाताने घासायची नाही, प्रत्येक गोष्टी करता मशीन. अहो मग किती खर्च होईल? अगं होऊ दे खर्च. हे बघ लक्ष्मी, आता काय ठरलंय आपलं, सगळी स्वप्न पूर्ण करायची, पैशांकडे बघायचं नाही, ठीक आहे? हो. आणि त्यात विजय असो, विजय असो, विजय असो. सत्कार करायचंच आहे. हार आणि फळ तयार ठेवा. अरे बापरे, मी हारांबद्दल काही सांगायचंच विसरून गेले. आई काळजी नका करू, मी मागवलेत हार येतच असतील. बरं केलंस. वहिनी, आत येऊ का? आरती, आरती तू? आई, मी म्हणाले ना तुम्हाला हार मागवले, तेच घेऊन आली ती. अच्छा, ये ना आत ये. ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे समजा आणले, बघून घ्या. आम्ही आलोच. हा चालतं. चल. सिद्धू, भावना, मी तुमच्यावर प्रचंड खुश आहे. तुम्ही उत्तम कामगिरी केलेली. चला लवकर तयारीला लागा. हा, या मग कार्यक्रमाला. आरती वहिनी, हिला ना सिद्धूने बोलवलं असणार. एकतर आजी आणि पप्पांनाही अजिबात आवडत नाही. कशाला आले काय माहिती. लक्षात ठेव, आजपासून जे आजी आणि पप्पांना आवडत नाही ते आपल्याला पण आवडत नाही. समजलं? समजलं? सिंचना. हा वहिनी, काय ग, काही काम आहे का? अगं पप्पा इतकं इलेक्शन जिंकले, तू त्यांना देण्यासाठी काही गिफ्ट आणलं की नाही? अगं वहिनी, मी कम्प्लिटली विसरले बघ गिफ्ट आणायचं पप्पांसाठी. मला वाटलंच होतं. काळजी नको करू, तुझ्या वतीने मी गिफ्ट आणलंय आणि तुझ्या खोलीत ठेवलंय. खरंच वहिनी? थँक्यू सो मच वहिनी, थँक्यू सो मच. अगं तुला काय सांगू वहिनी, हल्ली माझ्या डोक्यामध्ये इतक्या गोष्टी चालू असतात ना की अशा गोष्टी विसरायला होतं बघ. सिंचना, मी समजू शकते तू कोणत्या परिस्थितीतून चालली आहेस. नाही म्हणजे आपल्या माहेरी आपल्या नवऱ्याला घर जावे म्हणून आणणं खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. पण हे बघ, मला माहिती आहे हा निर्णय घेताना तुला किती त्रास झाला असेल. तर तूच ग वहिनी,
तूच माझ्या मनाची खरी अवस्था समजून घेतलीस. हे बघ, माझ्यासाठी पण सोपं नव्हतं, बट मला हे नक्की माहित होतं की यामध्येच आमच्या दोघांचं भलं आहे, म्हणूनच मी हा डिसिजन घेतला. पण तू बघतेस ना हॅरी, अगं मला वाटलं होतं की तो या डिसिजनमध्ये मला सपोर्ट करेल, मला साथ देईल, पण तो साधा त्याच्या घरच्यांना हे सुद्धा सांगत नाहीये की तो गाडे पाटलांकडे कायमचं राहणार आहे, घर जावई बनून. आता हे सगळं मीच करू का ग? अगं दिवसभरात किती फोन येतात आई बाबांचे, ते मला इग्नोर करावे लागतात. अजून किती दिवस मी हे करायचं सांग? त्याने काही करायला नको का? म्हणजे हरीश दादांनी आई बाबांनी अंधारात ठेवलंय? जना सिंचना, मला असं वाटतं की हरीश भाऊजींनी त्यांच्या आई वडिलांना सगळं स्पष्टपणे सांगायला पाहिजे. म्हणजे भाऊजी ना आई वडिलांना असं अंधारात ठेवताय. काळजी नको करू, सगळं काही ठीक होईल. पण सध्या तू खोलीमध्ये जा आणि गिफ्ट घेऊन ये. हो वहिनी, थँक्यू सो मच वहिनी. आरती, आरती. हा हा वहिनी. चहा पाणी झालं का? काय ग,